तर राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलेली आहे। सीबीएसई पॅटर्नमध्ये 70 आणि 30% असा फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळते। भाषा आणि इतिहास विषयाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी देखील माहिती जी आहे ती आता समोर आली। या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही। दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा। शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थ क्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे। पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते। इतिहास शिकवलाच जात नाही। तुमचा शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डात आहे का विचारा। बेंगॉलमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात का तपासा ना। नर्सिंग कॉलेजचा व्यवहार झालाय। महाराष्ट्रामध्ये 500 नर्सिंग कॉलेज देण्यात आलेले आहेत। एक नर्सिंग कॉलेजचा भाव 50 लाख ते 1 कोटी रुपये घेतला गेला आहे। नर्सिंग कॉलेजच्या जे अटी शर्ती नियम होते ते बाजूला सारून हे सगळे उद्योग करण्यात आलेले आहेत। सीबीएसई पॅटर्न लागू करणं स्टेट बोर्डाच्या शाळांमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या योग्य आहे, कारण आताची जे काही स्पर्धा चालली, रिक्षावाल्यांचा मुलगा शहरात राहत असेल तर सीबीएसईच्या शाळेमध्ये जातो। आपलाही मुलगा ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, कामगारांचा मुलगा ग्रामीण भागातील सुद्धा सीबीएसई झाला पाहिजे, कारण उद्याला त्याला नोकरीसाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणं, त्याला उच्च शिक्षण मिळणं हे अनिवार्यच आहे। परंतु ही घोषणा करत असताना त्या ठिकाणी त्या व्यवस्था पहिले करून करायला पाहिजे। का जरी पहिलीपासून ही सुरुवात असेल तरी मग पहिलीपासून जर सुरुवात असेल तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सगळ्या शिक्षकांच्या ज्या शाळा आहेत सरकारच्या त्याच्यामध्ये सीबीएसईचं ट्रेनिंग दिलंय का? मराठी भाषा 100% शिकवणार का? मराठी इतिहास, वाङ्मय, कविता हे सगळं मुलांना कसं शिकणार? आणि कुठून हे आलं? म्हणजे हा सीबीएसई पॅटर्न कंपल्सरी हे आलंच कुठून? कधीच चर्चेमध्ये आलं नाही, कानावर आलं नाही। न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत जे काही आपल्याला बदल करायचे ते बदल आपण करावेत। त्या पद्धतीने तिथं चांगली एज्युकेशन सिस्टम ही फार प्रायमरी पासून ते फार हायर सेकंडरी एज्युकेशन नाही तर टेक्निकल एज्युकेशन पर्यंत करावे, यासाठी कष्ट करावे लागतात। पण या सरकारला कष्टाचं एक क सुद्धा तिकडे जमत नाही। कॉपी मात्र म्हणजे कॉपी मात्र त्यांना त्या ठिकाणी जमते। त्यामुळे दुर्दैव आहे। त्यामुळे उगाच असं शॉर्टकट मारण्याच्या नादात लहान मुलांचं भविष्य आणि महाराष्ट्राचा इतिहास हा धोक्यात या सरकारने घालू नये अशी विनंती या ठिकाणी आम्ही सीबीएसईच्या धर्तीवर आपलं राज्य मंडळ त्या ठिकाणी अभ्यासक्रम बनवते आहे। पूर्ण कंटेंट आपण सीबीएसईचे घेतोय आणि आपले पण कंटेंट त्याच्यामध्ये टाकतोय आणि त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे काळजी घेतोय की आपली अस्तित्वात असलेली शैक्षणिक प्रणाली कुठेही डिस्टर्ब होणार नाही। म्हणजे आपला इतिहास असेल किंवा आपली मराठी भाषा आहे ती निश्चितपणे